पुढची बातमी पाहूया। ठाणे लोकसभा महायुती बैठकीमध्ये नाईक कुटुंबीय गैरहजर आहे। संजीव नाईक यांचा पत्ता कट केल्यानंतर भाजपमध्ये राजीनामा नाराजी नाट्य बघायला मिळालं होतं। भाजपकडून मंदा म्हात्रे आणि संजय केळकर या बैठकीला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह प्रताप सरनाईक, अपक्ष आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार आनंद परांजपे, मनसेचे नेते अभिजित पानसे, गणेश काळेंसह घटक पक्ष उपस्थित आहेत। ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक बैठक बोलवण्यात आलेली आहे महायुतीची, पण या महायुतीच्या बैठकीला नाईक कुटुंबीय अनुपस्थित दिसून येते। संजय नाईक यांचा पत्ता कट केल्यानंतर भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य, राजीनामा नाट्य बघायला मिळालं होतं। सध्या भाजपकडून मंदा म्हात्रे आणि संजय केळकर उपस्थित आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह प्रताप सरनाईक, अपक्ष आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार आनंद परांजपे, मनसेचे नेते अभिजित पानसे, गणेश काळे यांच्यासह काही घटक पक्ष उपस्थित असल्याची माहिती मिळतेय। संजीव नाईक यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा होती। जवळपास निश्चित झालं होतं, फक्त घोषणा बाकी होती, पण ऐनवेळी बाजी पलटली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर दिसून आली आणि ठाण्याचा गड मुख्यमंत्र्यांनी राखला आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।